नमस्कार मैत्रिणींनो, रश्मीचा तडका चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाओ। आज माझी बहीण रोहिणी देशमुख हिचा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने मी आज ठरवले डाळ बाटी करायचं। चला मग आता वेळ न घालवता आपण किचन मध्ये जाऊया। डाळ बाटीसाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ, रवा जाड होता तो मी मिक्सर मधनं बारीक करून घेतला, तूप, मीठ, ओवा, हळद, पांढरे तीळ, जिरे, बडीशोप। बाटीची कणिक भिजून घेण्याच्या आधी आपण आता कुकर लावूया। 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ अशा तिन्ही डाळी घेतल्यात। तुम्ही 1 तुरीची डाळ घेतली तरी चालेल। मी तिन्ही डाळी आता धुवून घेतल्या। त्यामध्ये आता हळद आणि हिंग टाकून देते। कुकरला आता मी 3 शिट्ट्या करून घेते डाळीच्या। बट्टीची कणिक भिजवून घेऊया आपण। 4 वाट्या कणिक घेतली मी आणि 1 वाटी बारीक रवा घेतला। आता आपण बडीशोप 1 चमचा घेतली, ती मिक्सर मधने बारीक करून घेऊ। आणि जिरे हे थोडे बारीक करून घेऊ। पिठामध्ये मी आता बडीशोप आणि जिरे बारीक केलेत ते टाकून घेते। हळद टाकूया, ओवा असं जरा क्रश करून घालायचा म्हणजे वास खूप सुंदर येतो। हे तीळ घालायचे, थोडं मीठ घालायचं आणि एकसारखं कालून घ्यायचं। आता आपण 3 चमचे तूप टाकू। आणि हे तूप पूर्ण पिठाला चोळून घेऊ। ह्याने काय होतं, बट्ट्या खूप मऊ होतात आणि खुसखुशीत लागतात। तुम्हाला तेल वापरायचे वापरा, तेही चालेल। पाणी टाकून पीठ भिजून घेतलं आणि आता थोडं तूप लावून गोळा चांगला मळून घेते। आणि मग ह्याच्यात आपण 5 मिनिटं जरा भिजून ठेवूया। गोळे बनवले आता मी लाटून घेते। लाटताना पीठ लावायचं नाही आणि पातळ लाटायचे आणि काही चिकटत नाही। पोळपाट लहान आहे ना, तुम्ही ताटावरच लाटा। थोडं तूप लावायचं, पीठ लावायचं नाही अजिबात। लाटून झालं ना, आपण अशी थोडी लांबवायची, मग फाटली तरी चालेल थोडी। आता आपण अशा प्रकारे घडी करायची आणि प्रत्येक घडी करताना थोडं थोडं तूप लावायचं। हे बघा, ही पूर्ण अशी करायची। हे सगळ्याला आपण तूप लावायचं आणि आता काय करायचं, हे अशी करायची म्हणजे पदर सुटतात छान। आणि पोकळ दाब द्यायचा नाही, पोकळ करायची। हे बघा, अशा मी बाट्या सगळ्या पूर्ण करून घे। अशा प्रकारे आता बट्टी तयार झाली। आता आपण उकडायला ठेवूया।
एकानंतर एक अशी अशा तऱ्हेने मी बट्टी तयार करून घेतली आणि इडली पात्रात ठेवली उकडायला. सर डाळ बट्टी उकडत आहे. आता आपण वरणाची फोडणीला काय साहित्य आहे ते सांगते. शिजलेली डाळ, ठेचलेला लसूण, चिरलेला टॅमॅटो, चिरलेला कांदा, थोडा गूळ, फोडणीला कढीपत्ता, मीठ, मेथ्या, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, जिरे, मोहरी, हिंग. आपण आता वरणाला फोडणी देऊया. 2 हिरव्या मिरच्या आधी थोड्या तळून घेऊ. लाल मिरच्या टाकल्या तरी चालतात. मोहरी टाकूया, जिरे घालूया, थोडे हिंग आणि थोड्या मेथ्या घालूया. मेथ्याने काय होतं, चव छान येते. नंतर लसूण, कढीपत्ता, नंतर कांदा, टॅमॅटो, फोडणीचा वास खूप दरवळतो. हळद पहिली डाळीत टाकलीच आहे. गोडा मसाला, गोडा मसाला मुख्य घटक आहे. लाल तिखट 2 चमचे, कांदा लसूण मसाला. फोडणीत शिजलेली डाळ घालूया. हे आता डाळ छानपणे शिजली. आता आपण कोथिंबीर टाकू. अशा तऱ्हेने आपल्या बाटी तयार झाल्या. मी आता गॅस घालवते आणि ह्या बाटी गार करायला ठेवते. ह्या 10 मिनिटं गार करायच्या. त्या तऱ्हेने डाळ बाटी तयार झाली. आता आपण कापून घेऊ. हे बघा कसे पडदे सुटले. एकाचे 2 करा, 4 करा. पण बाटी गार झाल्यावरच कापा, म्हणजे त्याला असे पदर सुटतात. हे बघा सुंदर अशी. आपण बाटी आता तळून घेऊया. माझ्या चॅनेलवर कोण नवीन असाल ना, त्याने सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका. मलाही समजेल माझा पदार्थ कसा झाला आहे. मी अशा नवीन नवीन पदार्थ तुम्हाला करून दाखवेन. तऱ्हेने बाटी तळून झाली. आता आपण काढून घेऊ. हे बघा किती खुसखुशीत झाली. पदर किती सुटले छान. हे बघा खूप छान सुटली. अशा तऱ्हेने माझी डाळ बाटी तयार झाली. रोहिणी ताई, तुझ्या वाढदिवसानिमित्त ही डाळ बाटी तुझ्यासाठी. आता हे टेस्ट करण्यासाठी मी माझ्या मुलाला बोलवत आहे. वरद, अरे वा आई, दाल बाटी बनवलीये. मी आता ट्राय करूनच बघतोय. ओके, मी आता दाल बाटीवरती थोडस तूप टाकतो आणि थोडस हे वरण टाकून वाव, अतिशय सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्कीच
या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशा रेसिपीज मिळण्यासाठी नवीन व्हिडिओजची वाट पहा. धन्यवाद.